हाय एव्हरीवन. तर आजचा व्हिडिओ असणार आहे वेडिंग ज्वेलरी हॉल. तर लग्नाची व्हिडिओ तर तुम्ही पाहिलीच आहे. तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे लुक वाईज एव्हरी ज्वेलरी. तर चला व्हिडिओला स्टार्ट करूया. फर्स्ट आहे हा साखरपुडा लुक. त्याच्यासाठी मी ज्वेलरी घेतली होती एका इंस्टाग्राम पेजवरून. त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन. तर ही आहे ती ज्वेलरी. मी तुम्हाला ही ज्वेलरी ओपन करून दाखवते. साखरपुड्यासाठी मी घेतली होती ग्रीन कलरची साडी. तर त्याला मॅच होण्यासाठी मला एकदम साऊथ इंडियन लुक करायचा होता. तर ही साऊथ इंडियन टेम्पल ज्वेलरी खूप सुंदर आहे. असे सेम दोन नेकलेस आहेत, एक लॉंग फॉर्म मध्ये आणि एक शॉर्ट मध्ये. तर ही आहे माझ्या साखरपुड्याची ज्वेलरी. हा होता लॉंग नेकलेस. हा त्याच्यासोबत सेम टू सेम डिझाईन मध्ये आहे हा शॉर्ट नेकलेस. सोबत मला मिळाले होते हे काही क्यूट इयरिंग्स. तर असा हा ओव्हरऑल लुक. साखरपुडा लुक नंतर होता हा हळदी लुक. तर ह्या हळदी लुक साठी मोस्टली मी फ्लोरल ज्वेलरी वेअर केली होती, पण एक मला छोटासा क्यूटसा नेकलेस हवा होता, म्हणून हा आहे तो सुंदरसा नेकलेस. हा घेतला आहे मी भुलेश्वर मार्केट. मुंबईच्या लोकांना माहितीच असेल भुलेश्वर मार्केट. खूप सुंदर आणि अफोर्डेबल ज्वेलरी मिळतात. फक्त ज्वेलरीचा मार्केट आहे तो. त्या नेकलेस सोबत मला मिळाले होते हे क्यूटशी इयरिंग्स. साखरपुडा आणि हळदी लुक नंतर माझा होता विधी लुक. ह्या विधी लुक साठी मी घेतली होती दोन ज्वेलरी. तर मी ही ज्वेलरी तुम्हाला वन बाय वन दाखवते. तर फर्स्ट विधी लुक जो तुम्ही बघितला त्याच्यावरती मी हा घातला होता सुंदरसा चोकर. तर ह्याची डिटेलिंग तुम्हाला दिसतच असेल. किती सुंदर एकदम राजवाडी स्टाईल डिझाईन आहे. तर हा असा होता सुंदरसा चोकर. ह्या चोकर सोबत मला मिळाले हे क्यूटचे इयरिंग्स. चोकर सोबतच एकदम राजवाडी लुक येण्यासाठी मी काही रिंग परचेज केल्या होत्या. तर ह्या आहेत त्या रिंग्स. ह्या लुकला ब्रायडल लुक देण्यासाठी अलॉंग विथ चोकर मी घेतली होती ही सुंदर अशी माळ. ही 3 लेअरची माळ आहे. ही माळ मी घेतली होती भुलेश्वर मार्केट मुंबई. तुम्ही बघितलंच असेल चोकर मध्ये मोत्याची थोडीशी डिझाईन आहे. तर त्याला मॅच करण्यासाठी मी ह्या घेतल्या होत्या क्यूटशा बुगड्या. असा हा माझा ओव्हरऑल विधी लुक. विधी लुक नंतर मी लास्ट वेअर केला होता हा लेहंगा. हा ब्राऊन टोन मध्ये लेहंगा होता आणि त्याच्यासोबत एकदम सूट करणारी ज्वेलरी म्हणजे ही ग्रीन कलर ज्वेलरी. ग्रीन कलर तेव्हा ग्रीन कलर खूप ट्रेंड मध्ये होता, मे बी आत्ताही असेल. तर मी ही ज्वेलरी घेतली होती फॉर माय लेहंगा लुक. खूप सुंदर, खूप डिटेल डिझाईन आणि खूप क्यूट. या ज्वेलरी सोबत मला मिळालेली ही क्यूटशी मोत्याची रिंग. हे होते त्याचे इयरिंग्स आणि ही आहे बिंदी. लास्ट लुक जेव्हा हॉलवरती जाण्यासाठी मी ही साडी वेअर केली होती. तर साडी तुम्ही बघू शकता पूर्ण भरलेली साडी आहे, म्हणून मी एकदम सिंपल असा डायमंड नेकलेस इथे घेतला होता. तो डायमंड नेकलेस आता माझ्याकडे इथे नाहीये, पण मी त्याचा फोटो तुम्हाला इथे शेअर करते. साडी खूप जास्त भरलेली होती, तर मी डिसाईड केलं की सिंपल ज्वेलरी मी ह्याच्यावरती वेअर करेल. तर असा हा माझा लास्ट लुक. तर गाईज असा हा होता आपला ज्वेलरी हॉल. मी प्रत्येक ज्वेलरी घेताना खूप विचार करून घेतली आहे. मोस्ट ऑफ ब्राइड्स काय करतात, ज्वेलरी रेंटने घेतात. पण माझं सुरुवातीपासून हेच मत होतं की मी ज्वेलरी परचेज करणार, कारण लग्नानंतर पण आपल्याला खूपदा साडी वेअर करावी लागते. आणि जर परमनंट अशा व्हरायटी ऑफ ज्वेलरी जर आपल्याकडे असतील तर नेहमीच आपल्याला त्या वेअर करायला होतात. नेहमी गोल्ड ज्वेलरी आपण प्रत्येक ठिकाणी वेअर नाही करू शकत. म्हणून मी या सगळ्या ज्वेलरी इन्स्टेड ऑफ रेंट मी परचेज केल्या. आणि लकीली मी जिथून परचेज केल्या मला क्वालिटी खूप टॉप नॉच क्वालिटी मला मिळाली आहे. खूप छान क्वालिटी मला मिळाली आहे. आज लग्नाला 2 वर्ष प्लस होऊन गेलेत, तरी पण त्या ज्वेलरी तशाच्या तशा आहेत. ऑफकोर्स मी त्यांना ठेवलं पण तसंच आहे एकदम जपून. पण तरीही कुठली ब्राईड टू बी असेल
तर मी हे सजेस्ट करेल की इन्स्टेड ऑफ रेंट आपण परचेस करूया. थोडे एक्स्ट्रा पैसे जातात पण आपल्याकडे ती ज्वेलरी परमनंट राहून जाते. तर प्रत्येक ज्वेलरी घेताना मी हाच विचार केला होता की कशी ती ज्वेलरी ब्राईडला पण सूट होईल आणि नंतर कधी साडी घातली कुणीही ती ज्वेलरी वेअर केली तरी त्यांना सूट होईल. तर मी हा सगळा विचार करून एक एक ज्वेलरी घेतलेली आहे. तर अशी ही ज्वेलरी होती. जर तुम्हाला आवडली असेल तर प्लीज ब्राईड टू बीला ह्या व्हिडिओ शेअर करा. जर तुम्हाला ही फुल व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू एव्हरीवन. बाय बाय.